फ्रेंड, माझं यूट्यूब चॅनलला आपलं हार्दिक स्वागत आहे. आज बघूया पातोळ्याच्या भाजीचा रस्सा कसं बनवते आहे. आता हे वाटणची तयारी आहे. आता मी लसण, अद्रक, हिरवी मिरची, समार, जिरा घेतलाय. आता याला वाटून घेऊ, मग याचं पेस्ट बनवू. पातोळ्याच्या वडीचं मिश्रण बनवासाठी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचा पेस्ट टाकणार आणि थोडीशी लाल चटणी मिक्स करणार. अजून थोडीशी हळद, अजून मीठ स्वादानुसार, अजून थोडंसं कांद्याचं पेस्ट. आता याला मिक्स करूया. आता आपण पातोळ्याच्या कणिकची वडी मिळून घेतलेली आहे. थोडंसं पाणी टाकलं होतं. आता चांगल्याने झाली आहे. आता याची वडी बनवूया. बेसनाची आपण पोळी लाटून घेतलेली आहे, त्याची वडी बनवू. तुम्हाला जशा शेपने तुम्ही कापू शकता. अशा वड्या कापून घेतलेल्या आहे. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे शेप आवडते त्या शेपने तुम्ही कापू शकता. आता आपण पातोळ्याच्या भाजीचा रस्सा तयार करूया. पहिले आपण तेल टाकूया. आता चांगलं तेल गरम झालेलं आहे. आता त्याच्याने आपण टाकूया तेजपान. आता चांगला गरम होऊया. थोडा टाकूया. याचा पेस्ट टाकूया. तेलामध्ये टाकूया. टाकूया. त्याच्याने पातोळ्याच्या वड्या टाकूया. पातोळी शिजली कसं समजायचं, कारण की पातोळीची वडी शिजल्यावर वरतीच येते. चांगल्याने झाली आहे. वडी गिळ चांगली शिजून बी आली आहे वरती.